नमस्कार. आज आपण पुन्हा एका नवीन सेशनसोबत आलेलो आहोत. त्या सेशनचं नाव आहे लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणजेच जन्मठेप. बऱ्याचदा आपल्या मनात प्रश्न असतो की जन्मठेप म्हणजे काय. जन्मठेप म्हणजे 14 वर्ष की जन्मठेप म्हणजे पूर्ण जीवन. तर वास्तविक पाहता कायद्यानुसार जर आपण बघितलं तर जन्मठेप म्हणजे त्या व्यक्तीचं पूर्ण जीवन. म्हणजे एखादा आरोपी जर 30 वर्षाचा असला आणि त्याला एखाद्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा दिली तर त्याचं जे उर्वरित जीवन आहे, म्हणजे त्याचं जर आयुष्य समजा 80 वर्षाचं असलं तर त्याला 50 वर्षाची पुन्हा शिक्षा म्हणजे इम्प्रिझनमेंट म्हणजे त्याला कैद असं त्याचा अर्थ असतो. समजा एखादा आरोपी 50 वर्षाचा आहे तर त्याचा उर्वरित जीवन जे आहे तेवढी त्यांना शिक्षा भोगायची. म्हणजे त्याचं उर्वरित जीवन 30 वर्षाचा पकडा तर त्याची पूर्ण जे जीवन आहे तेवढं पूर्ण जीवन म्हणजे लाईफ इम्प्रिझनमेंट असते, म्हणजे जन्मठेप असते. मग बऱ्याचदा आपल्या मनात प्रश्न पडतो की एखाद्याला जन्मठेपेची शिक्षा होते आणि तो 14 वर्षातच परत येतो तुरुंगातून. तर त्यामध्ये सरकारकडे त्याची शिक्षा कमी करण्याचे अधिकार आहे. न्यायालयानं त्याला जन्मठेप दिली तरी सरकारकडे तो स्वतः अर्ज करू शकतो किंवा सरकार स्वतः त्याची शिक्षा कमी करू शकते. त्याची तुरुंगातली वर्तणूक पाहून, त्याचं कौटुंबिक जीवन पाहून, तसंच त्याचा इतर पारिवारिक त्याच्यावरच्या जबाबदाऱ्या पाहून सरकार त्याची शिक्षा कमी करू शकते. समजा एखाद्या आरोपीला डेथ पेनाल्टी दिली असली, फाशीची सजा दिलेली असली तर त्या आरोपीची फाशीची सजा कमी करून त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली जाते. एखाद्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा दिलेली असली तर त्या आरोपीची जन्मठेपेच्या ऐवजी इतर कारावास, कधी सक्षम कारावास म्हणजे रिगरस इम्प्रिझनमेंट ज्याला म्हणतात, कधी साधा कारावास, तर त्या लाईफ इम्प्रिझनमेंटचा त्याला साधा कारावासात रूपांतर केल्या जाऊ शकते, पण ती 14 वर्षापेक्षा कमी असते. त्यानंतर एखाद्याला जर साधा कारावास झाला, 7 वर्षाचा शिक्षा झाली तर त्याची 7 वर्षाची शिक्षा 3 वर्ष अशी देता येते, म्हणजे त्यामध्ये कमी करता येते. एखाद्याला फक्त साधा कारावास आहे तर त्या साधा कारावासाचं त्याचं फाईनमध्ये सुद्धा रूपांतर केलं जाते की त्याला फाईन भरून त्याची उरलेली शिक्षा माफ करता येते. अशा प्रकारच्या सरकारकडे वेगवेगळ्या पॉवर आहेत, ज्याला सस्पेन्शन, रिमिशन, कम्युटेशन ऑफ द सेंटेन्सेस बाय द गव्हर्नमेंट असं म्हटलं जाते. आणि तो चॅप्टर CRPCमध्ये दिलेला आहे. CRPCच्या 432 सेक्शनमध्ये आणि 433 सेक्शनमध्ये सरकारला ह्या पॉवर दिलेल्या आहेत शिक्षा कमी करण्याच्या. पण सरकारच्या ज्या शिक्षा कमी करण्याच्या पॉवर आहेत त्यालासुद्धा रिस्ट्रिक्शन आहे. ते कोणत्या प्रकारच्या शिक्षेमध्ये आहे ते आपण पाहू. आता समजा एखाद्या आरोपीला लाईफ इम्प्रिझनमेंट दिलेली असते, त्या गुन्ह्यामध्ये डेथ पेनॉल्टीसुद्धा असते और लाईफ इम्प्रिझनमेंट असते. समजा 302चा ऑफेन्स आहे, मर्डर आहे. त्या मर्डरमध्ये असं दिलेलं आहे की जर त्याचा जो गुन्हा आहे तो प्रूव्ह झाला कोर्टात, प्रूव्ह गुल्टी, प्रॉसिक्युशन एस्टॅब्लिश द केस बियॉन्ड द रिजनेबल डाऊट अँड ॲक्यूज प्रूव्ह गुल्टी फॉर द मर्डर, त्यावेळेस मर्डरच्या केसमध्ये डेथ पेनॉल्टीसुद्धा आहे आणि लाईफ इम्प्रिझनमेंटसुद्धा आहे. पण त्या ठिकाणी कोर्ट त्याला डेथ पेनॉल्टी न देता त्याला लाईफ इम्प्रिझनमेंट त्या ठिकाणी कोर्ट देते. पण लाईफ इम्प्रिझनमेंटमध्ये सुद्धा सरकारकडे त्याची लाईफ इम्प्रिझनमेंट कमी करण्याचे पॉवर असतात. तर लाईफ इम्प्रिझनमेंटच्या ऐवजी सरकार त्याची लाईफ इम्प्रिझनमेंटच्या ऐवजी कमीत कमी त्याला 14 वर्षाची शिक्षा त्या ठिकाणी सरकारला द्यावीच लागते, कारण त्याला त्या गुन्ह्यामध्ये डेथ पेनॉल्टी असते. पण डेथ पेनॉल्टी न देता आधीच त्याच्याकडे थोडासा लेनियंट व्ह्यू घेऊन त्याला लाईफ इम्प्रिझनमेंट दिले जाते. पण त्या लाईफ इम्प्रिझनमेंटमधून एकदमच 14 वर्षापेक्षा कमी शिक्षा त्याला देता येणार नाही, कारण तो गुन्हेगार असतो, त्यानं मोठा गुन्हा केलेला असतो. त्यामुळे त्याला कमीत कमी 14 वर्षे तरी द्यावेच लागतात असं कायद्यानं म्हटलेलं आहे. म्हणजे सरकारकडे जरी त्याची लाईफ इम्प्रिझनमेंटमधली शिक्षा कमी करण्याचे अधिकार असले तरी ज्यामध्ये डेथ पेनॉल्टी आहे
आणि त्या डेथ पेनॉल्टीमध्ये ऐवजी त्याला लाईफ इम्प्रिझनमेंट दिलेली आहे, तर त्याची लाईफ इम्प्रिझनमेंट जी आहे ती 14 वर्षापर्यंत कमी करता येते सरकारला. त्यापेक्षा गव्हर्नमेंट कमी करू शकत नाही. म्हणजे गव्हर्नमेंट 10 वर्ष, 12 वर्ष, 13 वर्ष न देता त्याला गव्हर्नमेंटला कमीत कमी 14 वर्ष तरी त्याला तुरुंगात ठेवावेच लागेल आणि नंतर 14 वर्षानंतर त्याचा जो कारावास आहे तो पूर्ण केला जातो. अशा प्रकारचे सरकारकडे पॉवर असल्यामुळे त्या लाईफ इम्प्रिझनमेंटचं, जन्मठेपेच्या शिक्षेचं रूपांतर 14 वर्षाच्या शिक्षेपर्यंत होते. म्हणून बऱ्याचदा आपण पाहतो की एखाद्याला लाईफ इम्प्रिझनमेंट झालेली असते, पण तो 14 वर्षानंतर जेलातून परत येतो, कारावासातून तो परत येतो. त्याला कारण हेच आहे की सरकारकडे पॉवर आहे त्याची शिक्षा कमी करण्याची, आणि सरकार त्याची वर्तणूक पाहून, तुरुंगातली वर्तणूक पाहून त्याची शिक्षा कमी करत असते. पण ती सरकारलाही 14 वर्षापेक्षा कमी करता येत नाही, असं CRPCचं सेक्शन 433A मध्ये सांगितलेलं आहे. त्यामध्ये रेस्ट्रिक्शन आहे सरकारच्या पनिशमेंट कमी करण्याच्या पॉवरवर. त्या ठिकाणी CRPCमध्ये रेस्ट्रिक्शन घालून दिलेलं आहे. म्हणून त्याला कमीत कमी 14 वर्षाची शिक्षा भोगावीच लागते असं कायद्यामध्ये, दस्तूरकृत कायद्यामध्ये दिलेलं आहे. तर त्या संबंधित समजून घेण्यासाठी आपण CRPC म्हणजे भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 433 नुसार जी काही रेस्ट्रिक्शन आहेत सेंटेन्शन्स कमी करण्याच्या पॉवरची गव्हर्नमेंटच्या, तर त्याप्रमाणे त्याला कमीत कमी 14 वर्ष शिक्षा भोगावीच लागते. तर लाईफ इम्प्रिझनमेंटच्या बाबतीत जी माहिती आपणास मी दिली ती जर आपल्याला आवडली असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि या सेशनला लाईक करा. तोपर्यंत गुड डे आणि गुड बाय.